मी ढगी सर, रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब होटे कॉलेज मंचर. इयत्ता 12वीच्या सहकार या विषयाचा अभ्यास या ठिकाणी करत आहोत. सहकार या विषयाचा अभ्यास करत असताना आपण दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करत होतो, ज्यामध्ये सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार हा सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पत्रव्यवहार म्हणजे नेमकं काय, सचिवाची या पत्रव्यवहारामध्ये भूमिका काय असते, याचा अभ्यास आपण मागील तासाला केलेला आहे. आणि त्यानंतर आपण पुढे सचिवाचा पत्रव्यवहार अभ्यासत होतो, की ज्यामध्ये सचिवाला सभासद, व्यवस्थापन समिती सदस्य, त्यानंतर निबंधक आणि इतर अनेक व्यक्ती ज्या आहेत, तर त्यांच्या सहकारी संस्थेच्या निर्मितीपासून तर ती अस्तित्वापर्यंत सातत्याने पत्रव्यवहार जो आहे तो करावा लागतो. आपल्या अभ्यासक्रमामध्ये सचिवाचा सभासदांबरोबरचा पत्रव्यवहार याचा आपण अभ्यास करणार आहोत. व्यवस्थापन समितीशी पत्रव्यवहार हेही आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, परंतु आपल्याला स्वयंअध्ययनासाठी दिलं असल्यानं बोर्डाला त्यावरती प्रश्न विचारणार नाहीत, म्हणून आपण ते काही या ठिकाणी घेणार नाही आहोत. आणि त्यानंतर सचिवाचा निबंधकाबरोबरचा पत्रव्यवहार याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, सहकारी संस्थेच्या सभासदांबरोबरचा पत्रव्यवहार करत असताना आपण मागील तासाला अभ्यासलं होतं की सहकारी संस्थेचे सभासद हे खऱ्या अर्थानं संस्थेचे मालक असतात. ज्यावेळेस सहकारी संस्था अस्तित्वात आली, तिची स्थापना झाली, त्यानंतरही काही इच्छुक व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात आणि त्यांना त्यासाठी संस्थेकडे अर्ज दाखल करावा लागतो. सहकारी संस्था कायदा जो आहे, त्याचबरोबर सहकारी संस्थेची पोटनियमावली जी आहे, त्यातल्या तरतुदींमध्ये जर तो पात्र ठरत असेल तर त्या व्यक्तीला सभासदत्व मंजूर करणं हे संस्थेला बंधनकारक असतं. आणि म्हणून अशा प्रकारचा अर्ज आणि त्यासोबत सभासदत्व पात्रतेसाठीची जी काही कागदपत्र आहेत ती जमा करावी लागतात. सचिव ती जमा करून घेतो, अर्ज तपासून घेतो, त्याची छाननी करतो आणि तो जो अर्ज, छाननी केलेला अर्ज योग्य त्या कागदपत्रांसहित तो समितीपुढे सादर करतो, व्यवस्थापन समितीपुढे. त्यानंतर व्यवस्थापन समिती यांच्या सभासदत्वाला मान्यता देते. ते जे पत्र आहे सभासदत्वाचं मंजुरीबाबतचं, त्या पत्राचा आपण मागील तासाला अभ्यास केला. त्यानंतर पुढील पत्र आपण अभ्यासलं होतं की एखाद्या वेळेस सहकार कायद्यानुसार आणि सहकारी संस्थेच्या पोटनियमानुसार जर सभासद होण्यासाठी ती व्यक्ती जर पात्र नसेल तर अशा व्यक्तीचं सभासदत्व व्यवस्थापन समिती नामंजूर करू शकते. परंतु 3 महिन्याच्या आत तिला मंजुरीचं किंवा नामंजुरीचं पत्रव्यवहार जो आहे तर तो सहकारी संस्थे सचिवाला करावा लागतो. त्याही पत्राचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर तिसरं पत्र आपण अभ्यासलं होतं की एखादी बँकिंग व्यवसाय करणारी जर सहकारी संस्था असेल तर अशी सहकारी संस्था आपल्या सभासदांना ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं अशा प्रकारच्या सेवा देऊ शकते. मग एखाद्या सभासदाला जर विशिष्ट कारणासाठी, उत्पादन कार्यासाठी जर त्याला कर्ज आवश्यक असेल तर असा सभासद सहकारी संस्थेकडे कर्ज मागणीचा जो अर्ज आहे तर तो अर्ज सादर करतो आणि असा अर्ज व्यवस्थापन समितीपुढे ठेवल्यानंतर व्यवस्थापन समिती त्याला योग्य त्या पद्धतीने जर तो अर्ज असेल, सभासदाचा तो अर्ज असेल तर त्याला मान्यता देते आणि त्यासाठी त्याला कर्जाला मंजुरी मिळाल्यानंतरचं पत्र जे आहे सचिवाला सभासदाला पाठवावं लागतं. याही पत्राचा आपण अभ्यास केलाय. त्यानंतर पुढच्या पत्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर ते पत्र आहे सहकारी संस्थेच्या पहिली साधारण मंडळ सेवेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस सहकारी संस्थेची स्थापना करायची असते तर त्यासाठी प्रवर्तक जे आहे, हे प्रवर्तक म्हणजे कोण, की ज्यांच्या डोक्यामध्ये सहकारी संस्थेची कल्पना आली, स्थापना करण्याची कल्पना आली आणि ती त्यांनी प्रत्यक्षातरित्या अस्तित्वात आणली, म्हणजे तिची स्थापना सुद्धा त्यांनी करून घेतली आणि डोक्यात कल्पना आल्यापासून तर प्रत्यक्षात अस्तित्वात येईपर्यंतचा जो काळ असतो तो प्रवर्तकांचा असतो. सर्व प्रक्रियेमध्ये प्रवर्तक सहभागी झालेले असतात आणि मग असे प्रवर्तक जे आहेत तर ते प्रवर्तक सहकारी संस्थेची जी काही स्थापना करायची असते, स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी स्थापना झाल्यानंतर सहकारी संस्थेची पहिली जी साधारण मंडळ सभा आहे, सभासदांची पहिली सभा आहे तर ती घेणं गरजेचं असतं. ते सहकारी संस्थेच्या आयुष्यामध्ये ही जी पहिली साधारण सभा ती एकदाच येते, जे सहकारी संस्थेची स्थापना झाल्यानंतर येणारी पहिली सभा. म्हणजे ही सभा जी आहे तर ती सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असते.
कारण त्या ठिकाणी सहकारी संस्थेची जी पोटनियमावली आहे तर तिला मान्यता घ्यायची असते. सभासदांना ते माहीत करून द्यायचे असतात. सभासद कोण आहेत त्यांना आणि नवीन सभासद जे आहेत त्यांना मान्यता द्यायची असते. म्हणजे या ठिकाणी पहिल्या सर्वसाधारण सभेच्या वेळेस कोणीही व्यवस्थापन समिती सदस्य नसतात. कारण जोपर्यंत ती सभा जी आहे होत नाही तोपर्यंत पुढे व्यवस्थापन समितीची सदस्यांची निवडच होणार नाही. म्हणजे आताच फक्त तिला स्थापना मिळाली, स्थापनेचं प्रमाणपत्र जे आहे तर ते मिळालेलं आहे आणि मग नंतर व्यवस्थापन समितीची निवड वगैरे सर्व प्रक्रिया त्यानंतर होणार आहे. म्हणून सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून ही पहिली सर्वसाधारण सभा जी आहे तिला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व असतं. मग ह्या पहिल्या सभेची जी काही सूचना आहे आणि त्याचबरोबर कार्यक्रम पत्रिका, म्हणजे ज्या वेळेस आपण सभेची सूचना पाठवतो तर त्यावेळेस त्याला सभेची कार्यक्रम पत्रिका जी आहे तर ती सुद्धा जोडलेली असते. मग अशी जी सभा आहे जी पहिली सभा, आता पहिली ज्या वेळेस सभा घेतली जाते तर त्यावेळेस कदाचित सहकारी संस्थेमध्ये सचिव नसतात. पहिली ज्यावेळेस सभा होईल तर त्यावेळेसच मग सचिव जे आहेत त्यांना सर्वसाधारण सभेतून मान्यता दिली जाईल. त्यांची निवड जी आहे तर ती केली, नियुक्ती जी आहे तर ती केली जाईल. परंतु पहिल्या सभेसाठी त्या ठिकाणी सचिव नसतात. मग तोपर्यंत प्रवर्तक जे आहेत ते प्रवर्तकच या सर्व भूमिका बजावत असतात. मग अशा पद्धतीने सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर प्रवर्तकच आपल्या सभासदांना पहिल्या साधारण सभेची सूचना जी आहे ती पाठवतात, कार्यक्रम पत्रिका त्यांना पाठवतात. तर ते हे जे पत्र आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, पत्राचा जो आराखडा आहे तर तो आराखडा नेहमीच्या जे आपण जो पत्राचा आराखडा सुरुवातीलाच अभ्यासलेला आहे त्याच पद्धतीनं हे पत्र आहे. बघा, या ठिकाणी पत्राचं जे शीर्षक आहे तर ते आहे बघा, आता हे पत्र आहे जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित. बघा, या कागद कारखान्याचं हे पहिल्या साधारण मंडळ सभेचं हे पत्र आहे. तर तिचं शीर्षक आहे बघा या ठिकाणी जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित. खाली पत्ता आहे जत, जिल्हा सांगली आणि इथे पिन दिलेला आहे, मी तिचा पत्ता आहे. त्यानंतर ईमेल या ठिकाणी दिला आहे जनता@gmail.com. संकेतस्थळ जर असेल तर ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर शीर्षकामध्ये आणखीन एक मुद्दा आहे दूरध्वनी या ठिकाणी दिलाय 02344222262. हा पहिला मुद्दा या ठिकाणी पूर्ण झाला. दुसरा मुद्दा आहे दिनांक आहे 21 नोव्हेंबर 2019 हे पत्र आहे. बघा, या ठिकाणी दिनांक जो आहे तर दिनांक दुसऱ्या मुद्द्यामध्ये नमूद केलाय. आता तिसरा मुद्दा आपण जावक क्रमांक लिहित असतो, अंतर्गत पत्ता चौथा मुद्दा लिहित असतो. परंतु ज्या वेळेस अशा प्रकारची सूचना पत्रिका, कार्यक्रम पत्रिका जी आहे ती तयार केली जाते तर ही मोठ्या संख्येने असते. म्हणजे जेवढे सभासद 1000, 2000, 3000, 5000 जेवढे काही सभासद असतील तर त्या सभेसाठी ही सूचना पत्रिका असते. आणि म्हणून एखादी प्रिंटिंग प्रेस असेल तर अशा प्रिंटिंग प्रेस मधून अशा प्रकारच्या ज्या काही सूचना पत्रिका, कार्यक्रम पत्रिका आहे त्यांची छपाई जी आहे ती केली जाते. आणि त्यामुळं त्याचा जो एनव्हलप आहे तर त्या एनव्हलपवरती अंतर्गत पत्ता जो आहे तर तो दिला जातो. हे प्रत्येक पत्रावरती तो लिहिणं शक्य होणार नाही, म्हणून अशा पद्धतीने तो लिहिला जातो. इथे फक्त जे या ठिकाणी जावक नंबर जो आहे त्याची नोंद नाही, कारण एवढ्या सभेची सूचना जी आहे तर अशा प्रकारची पत्र अनेक पाठवायची असतात, सर्वांची नोंद करणं एवढ्या मोठ्या संख्येमुळे शक्य होणार नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याची नोंद जी आहे तर ती टाळली जाते. अंतर्गत पत्ता जो आहे तो एनव्हलप वर दिला जातो. आता आपल्याला बघायचंय बघा सूचना काय सूचना आहे. सूचना पत्रिकेमध्ये दोन भाग असतात, एक पहिली आहे सूचना आणि दुसरी आहे कार्यक्रम पत्रिका. बघा, आता सूचनेमध्ये काय दिलंय बघा, पहिली साधारण मंडळ सभेची सूचना. बघा कशा पद्धतीने त्या ठिकाणी आशय लिहिला, सर्व संबंधितांना कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित जत या संस्थेच्या सभासदांची पहिली साधारण मंडळ सभा गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 2 वाजता जत येथील शारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेला अवश्य उपस्थित राहावे ही विनंती. बघा, या ठिकाणी फक्त कायद्यानुसार सभा घेतली जाते हे यातून दाखवून दिलंय आणि त्यानंतर पुन्हा संस्थेचं नाव लिहिलंय, सभा कधी आहे, कोणत्या ठिकाणी आहे
त्याचा वेळ काय आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. यापेक्षा जास्त काही आपल्याला त्या ठिकाणी माहिती द्यायची नाही. फक्त सूचनेमध्ये काय की या संस्थेची सभा या दिवशी या वेळेला आणि या ठिकाणी आयोजित केले एवढं सांगायचं आणि पुढे सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहावे ही विनंती. अशा पद्धतीने सभेची सूचना या ठिकाणी संपली. दुसरा भाग आहे तो आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. बघा, सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय की त्या सर्वसाधारण सभेमध्ये जे कामकाज केलं जाणार आहे त्या कामकाजाचा क्रम म्हणजे कार्यक्रम पत्रिका. त्या ज्या सभासदांना आपण उपस्थित राहण्यासाठी विनंती करतो आहे तर त्या सभासदांना त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं कामकाज कोणत्या क्रमाक्रमाने केलं जाणार आहे याची माहिती देणं गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी जे कामकाज होणार आहे सहकारी संस्थेमध्ये तर त्या कामकाजाचा क्रम या अशा क्रमाने कामकाज होणार आहे. म्हणजे त्यामुळे काय होतंय की त्या सभासदाला कामकाजाचा एकतर अंदाज येऊन जातोय कोणत्या क्रमाने येतोय म्हणजे पूर्ण जाणीव त्या ठिकाणी सभेची त्याला असते. सरप्राईज त्याला नाही की नाही आता काय असं काही नाहीये. तर त्याची जाणीव या ठिकाणी देण्याचा उद्देश इथे असतो. बघा इथे काय की पहिलं आहे बऱ्याचशा ज्यावेळेस सभा होतात की त्यावेळेस सभेच्या अध्यक्षांची निवड करणं हा पहिला मुद्दा जो आहे तो घेतला जातो. आता आपण या अगोदर बघितलेलं आहे. पुढच्या प्रकरणात आपण बघणार आहोत की सहकारी संस्थेचे जे अध्यक्ष असतात तर ते सहकारी संस्थेमध्ये होणाऱ्या कोणत्याही सभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणून ज्यावेळेस इतर सर्वसाधारण सभा घेतल्या जातात त्यावेळेस अध्यक्षांची निवड करण्याची गरज नसते. कारण का तर सहकारी संस्थेचे अध्यक्ष हेच त्या ठिकाणी सभेचे अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष असतात. परंतु ही पहिली सभा आहे म्हणजे इथे सहकारी संस्थेची व्यवस्थापन समितीचीच निवड झालेली नाहीये. त्यामुळे अध्यक्षांचीही निवड झालेली नाहीये. म्हणून आता सभेचं कामकाज जर करायचं असेल तर सभेचा नियम आहे की त्या ठिकाणी सभेला अध्यक्ष पाहिजे की जो त्या ठिकाणी सभा नियंत्रित करू शकेल सभेचं कामकाज कायद्यांच्या तरतुदींप्रमाणे पार पाडू शकेल. म्हणून त्या ठिकाणी अध्यक्षांची निवड करणं हे गरजेचं असतं. आणि म्हणून पहिला मुद्दा या ठिकाणी सभेच्या कार्यक्रम पत्रिकेत सभेच्या अध्यक्षांची निवड करणं. त्यानंतर बघा पहिली सभा आहे म्हणून दुसरा मुद्दा काय सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे की आपल्या जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित ही जी आपली काही संस्था आहे तर हिची निबंधकाने तिला मान्यता दिलेली आहे परवानगी दिलेली आहे आणि त्याचं नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे आपली संस्था आता तिला सहकार कायद्यानुसार कायदेशीर स्वरूप प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारची कल्पना त्या ठिकाणी सभासदांना देणे. तिसरं आहे की संस्थेच्या नवीन सभासदांना मान्यता देणे. जे संस्था स्थापन करत असताना जो अर्ज भरावा लागतो तर त्या अर्जावरती प्रवर्तकांच्या सह्या असतात. ते 10 वेगवेगळ्या कुटुंबातले त्या ठिकाणी जे काही सभासद असतात ते प्रवर्तक असतात आणि ते प्रवर्तकच पहिले सभासद बनतात. एकदा का सहकारी संस्थेची स्थापना झाली तर मग त्यानंतर सुद्धा किंवा स्थापना करत असताना सुद्धा म्हणजे किमान सभासद संख्या जी आहे तर ती पूर्तता करावी लागते. किमान एखाद्या सहकारी संस्थेला स्थापन करण्यासाठी 500 सभासद संख्या आहे. एखादी सहकारी संस्थेला स्थापन करण्यासाठी 1000 सभासदांची किमान मर्यादा आहे. तर ते अर्ज स्वीकारले जातात निबंधकांकडून. त्यांची जी माहिती आहे ती निबंधकांना दिली जाते. तर या सभेच्या माध्यमातून हे सगळे सभासद आहेत त्यांना मान्यता दिली जाते. जर काही नवीन सभासद असेल तर त्यांना सुद्धा मान्यता या ठिकाणी सभेमध्ये दिली जाते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे नोंदणीपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देणे व तो हिशेब स्वीकारणे. बघा ज्या वेळेस सहकारी संस्था स्थापन करायची असते ती सर्व भूमिका प्रवर्तकांनी पार पाडली असते. डोक्यात कल्पना आली आता कल्पना आली म्हणजे त्यासाठी काही खर्च नाहीये. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात ती कल्पना जर साकार करायची असेल तर मात्र खर्च येतो. म्हणजे त्यासाठी स्टेशनरी खरेदी करावी लागेल. त्यासाठी एखादी इमारत जी आहे ती भाड्याने घ्यावी लागेल करार करावा लागेल किंवा विकतही घ्यावी लागेल. काही ज्या फर्निचर आहेत त्या खरेदी करावे लागतील. असे अनेक प्रकारचे जे काही खर्च आहेत प्रवासाचा खर्च येईल. ज्यावेळेस स्थापनेसाठी ज्यावेळेस अर्ज जो आहे तो करावा लागतो तर त्यासाठी काही डिपॉझिट भरणं असेल काही कोषागार गृहासाठी काही जी काही रक्कम जी आहे ती भरावी लागणार आहे कोषागार बिलासाठी.
म्हणजे अशा पद्धतीने या ना त्या स्वरूपाचे अनेक खर्च जे आहेत ते करावे लागतात. तर ते खर्च स्वतः मुख्य प्रवर्तक किंवा इतर प्रवर्तक हे सोबतचे तर ते करत असतात. परंतु आता हा जो झालेला खर्च आहे तो काय काय आहे तो एकदा सभासदांना त्याची माहिती करून देणं की तिची सगळी तयारी त्या ठिकाणी करणं. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे की सभेपूर्वी 14 दिवस अगोदर प्रवर्तकाने केलेल्या आर्थिक व्यवहारांना मान्यता देणे. सहकारी संस्थेची ज्यावेळेस स्थापना मग त्या ठिकाणी तात्पुरतं जे आहे जोपर्यंत पहिली सर्वसाधारण सभा होत नाही तर तोपर्यंत प्रवर्तकच हंगामी व्यवस्थापन समिती सदस्यांची भूमिका बजावत असतात. मग एकदा का सहकारी संस्था स्थापना झाली तिचं कामकाज सुरू झालं मग कामकाज सुरू झाल्यानंतर काही आर्थिक व्यवहार जे आहेत ते केले जातात आणि तेही त्याला मुदत दिली बघा 14 दिवस अगोदर ही सहकारी संस्थेची सभा होणार आहे पण 14 दिवसात काही व्यवहार असे असतात की ते करणं गरजेचं असतं तातडीचं असतं की ते करणंच बंधनकारक आहे म्हणून ते व्यवहार प्रवर्तकच त्यांना मान्यता देतात आणि प्रवर्तक ते व्यवहार करतात. आणि मग असे जे काही व्यवहार आहेत 14 दिवस अगोदर प्रवर्तकांनी गेले 26 ते 14 दिवस अगोदर त्याला मग मान्यता देण्याचं काम सुद्धा या सभेमध्ये होतं. सभासदांना प्रवर्तक माहिती करून देतात की कोणती कामं केली गेली आहेत त्याची गरज काय होती त्याची सविस्तर आर्थिक स्वरूपाची माहिती संपूर्ण तपशील त्यांच्या समोर मांडला जातो आणि सभासदांकडून त्याला मान्यता दिली जाते. त्यानंतर सहावा मुद्दा आहे निबंधकांनी मंजूर केलेले पोट नियम स्वीकारणे. बघा सहकारी संस्थेची स्थापना करत असताना पोट नियम त्या संस्थेचा जो स्थापनेचा अर्ज आहे नोंदणीचा अर्ज त्याच्यासोबत 4 प्रतीमध्ये पोट नियमावली सुद्धा सादर करावी लागते. तर ही जी पोट नियमावली आहे तर ही पोट नियमावली निबंधक सहकार संस्था कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे आहेत का वगैरे तपासून घेतात आणि जर ते योग्य असेल तर त्याला मान्यता देतात. जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती करायला सांगतात आणि मग पुन्हा बदलून त्या 4 प्रतीतल्या पोट नियमावलीला मान्यता देतात. मग हे जे काही पोट नियम आहेत पोट नियम म्हणजे काय की सहकारी संस्था चालवण्याचे अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम हे कशा पद्धतीने इथून पुढे संस्थेचं कामकाज चालणार आहे ते म्हणजे पोट नियम. म्हणजे एका प्रकारे ही घटना असते त्या सहकारी संस्थेची तर तिला मंजुरी देणं तिला स्वीकारणं मंजुरी मिळालेलीच आहे निबंधकांनी त्याला मंजुरी दिलेली आहे परंतु आता ती स्वीकारायची आहे. म्हणजे आपली संस्था सभासदांना त्याची जाणीव करून द्यायची की अशा या पोट नियमाप्रमाणे आपल्या सहकारी संस्थेचं कामकाज चालणार आहे हे स्वीकार सर्वांनी त्या ठिकाणी सभेने करायचा आहे. त्यानंतर 7वा मुद्दा या ठिकाणी दिलाय की 2019-2020 या वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणं. म्हणजे आता व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया घेतली जाते कारण इथला संपूर्ण कारभार जो आहे तो लोकशाही मार्गाने चालतो आणि म्हणून अशा पद्धतीने जर लोकशाही मार्गाने कारभार चालतो तर त्यासाठी व्यवस्थापन समिती जर निवडायची असेल तर लोकशाही मार्ग म्हणजे काय तर मतदानाचा मार्ग त्या ठिकाणी अवलंब केला जातो. म्हणजे सभासद आपले प्रतिनिधी व्यवस्थापन समितीवरती निवडून देतात परंतु ही जी प्रक्रिया असते थोडीशी तिला वेळ लागतो. त्या ठिकाणी निबंधकांची परवानगी घेणं गरजेचं असतं. निवडणूक प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्याच पद्धतीने झाली पाहिजे तिची एक आचारसंहिता आहे त्या पद्धतीने ते काम पार पाडलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी काही वेळेची गरज असते आणि जोपर्यंत ती व्यवस्थापन समितीची निवडणुकीची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत काही सहकारी संस्थेचं कामकाज बंद ठेवता येणार नाही. तर ते सातत्याने चालू राहावं जोपर्यंत नवीन व्यवस्थापन समिती येत नाही तोपर्यंत. तर हंगामी व्यवस्थापन समितीची निवड त्या सभेमध्ये केली जाते तात्पुरती. बहुतांश वेळा काय केलं जातं की जे प्रवर्तक आहेत तेच हंगामी व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून काम बघतात किंवा सभा जी आहे ती सभा ठरवते की त्या ठिकाणी निवड होईपर्यंत व्यवस्थापन समितीची निवड होईपर्यंत कोण व्यक्ती त्या ठिकाणी व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून आणि एकूण व्यवस्थापन समिती म्हणून सहकारी संस्थेचं कामकाज चालू शकेल. सहकारी संस्थेला आपण बघितलेलं आहे की सहकारी संस्था जी आहे तर ती
तिचे जे सभासद आहे तर ते काही आर्थिकदृष्ट्या फार सक्षम नाही. छोटस भाग भांडवल त्या ठिकाणी खरेदी करून तिथं ते एकत्र झालेले आहेत. समान उद्देश ज्यांचा आहे ते आर्थिकदृष्ट्या मुळातच ते दुर्बळ असतात. अशी लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन भाग भांडवल जमवतात. परंतु या जमा झालेल्या भाग भांडवलात एखादा कोणत्याही स्वरूपाचा छोटा मोठा व्यवसाय करणं कठीण जातं. आणि म्हणून या सहकारी संस्थेला भांडवल उभारणीचा एक मार्ग शिल्लक राहतो आणि तो आहे कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभारणी. त्यासाठी आपल्याला पुढचं प्रकरणही यायचं होतं, त्याला आपण सविस्तररित्या बघणार आहोत. तर ही जी काही कर्ज उभारण्याची महत्तम मर्यादा किती असायला पाहिजे, म्हणजे ही सहकारी संस्था जास्तीत जास्त किती कर्ज घेऊ शकते, तर अशा प्रकारची मर्यादा त्या ठिकाणी सभेमध्ये ठरवली जाते. कारण भविष्यात असं होऊ नये की तिच्या शक्तीपेक्षा तिने खूप काही कर्ज घेतलं जावं आणि मग ते कर्ज पुन्हा फेडणं त्या सहकारी संस्थेला शक्य होणार नाही. कारण कर्ज ही अशी गोष्ट आहे की ज्या ते परतफेड जी आहे निश्चित मुदतीनंतर करावी लागते. त्यानंतर त्याचा व्याजाचा दर हा निश्चित असतो. म्हणजे यावरती होणारा खर्चही निश्चित आहे आणि जो परतफेड सुद्धा करावी लागणार आहे. मग अशा प्रकारचा जर भांडवलाचा मार्ग जर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर अवलंब त्याचा केला तर सहकारी संस्था आर्थिक धोक्यामध्ये येऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी कर्ज उभारणीची जी महत्तम मर्यादा आहे तर ती ठरवलं. जास्तीत जास्त आपण किती कर्ज घेऊ शकतो तर ते सभेत ठरवलं जातं. आणि शेवटचा मुद्दा जो आपल्याला प्रत्येक सभेची सूचना देत असताना, कार्यक्रम पत्रिका लिहित असताना द्यायचा असतो, तो आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणं. काही सभासदांना किंवा इतर लोकांना काही वाटू शकतं की अशी सुधारणा आपण करायला पाहिजे. असा एखादा निर्णय जर आपण सहकारी संस्थेमध्ये घेतला तर जेणेकरून आपली सहकारी संस्था आणखी विकासाच्या मार्गावरती जाऊ शकते असं त्या ठिकाणी उपस्थितांना वाटू शकतं आणि मग ते अध्यक्षांची परवानगी घेऊ शकतात. म्हणजे सभेच्या सुरुवातीलाच आपला मुद्दा ते मांडू शकतात अध्यक्षांकडे आणि अध्यक्षांनी जर त्याला परवानगी दिली तर त्या विषयावरती चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो. कारण आपल्या सभेची ही कार्यपद्धतीच असते की कोणता निर्णय जो आहे तर तो चर्चा करून त्याच्या सकारात्मक नकारात्मक बाजू जे आहेत त्याच्यावरती चर्चा करून आणली जाते. आणि जर सकारात्मक बाबी जर चांगल्या वाटल्या, योग्य वाटल्या बहुतांश लोकांना, तर त्याचा निर्णयात रूपांतर सुद्धा होतं. निर्णयात रूपांतर करायचं मग ते कसं की मतदानाच्या माध्यमातून की हाताने निर्देश करून वगैरे, तर त्या पद्धतीचा अवलंब केला जातो, जे आपण पुढील प्रकरणात अभ्यासणार आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका आहे बघा. म्हणजे हे जर त्या ठिकाणी सभासदाला माहीत असेल की अशा पद्धतीने आपल्या सभेचं कामकाज होणार आहे तर त्याला कामाची जी काही अंदाज आहे तो पूर्णपणे येऊ शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी सभेची कार्यक्रम पत्रिका संपली, शेवटी कळावे. आता या ठिकाणी शेवटी जो आहे समारोप तो आहे की आपला विश्वासू, या ठिकाणी आपला जो विश्वासू आहे, आपण अगोदर बघितल्याप्रमाणे की इथे काही सचिव नसतात. नुकतीच सहकारी संस्थेची स्थापना झालेली आहे आणि सचिवांची अजून नियुक्ती केलेली नसते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये श्री सागर आर पाटणकर मुख्य प्रवर्तकांनीच या ठिकाणी पहिल्या सभेचं पत्र जे आहे, सभेची सूचना जी आहे, कार्यक्रम पत्रिका जी आहे तर ती सभासदांना पाठविली जाते. अशा पद्धतीने हे पहिलं पत्र आहे. म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना झाल्यानंतरच सभासदांना सभेसाठी आमंत्रित करण्यासाठी जी सूचना आणि कार्यक्रम पत्रिका आहे, अशा पद्धतीने आपण, आता हा एक नमुना आहे, अशा पद्धतीने आपण पत्र जे आहे ते पाठवू शकतो. या ठिकाणी कार्यक्रम पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम, संस्थेचं स्वरूप कसं आहे त्याच्यानुसार काम जे आहे ते वेगवेगळं असतं. आता पहिल्या जर सभा असेल तर यातल्या बहुतांश गोष्टी ज्या आहेत ते सारख्या असतात. या ठिकाणी सुद्धा ठिकाण जे आहे ते बदलू शकतं, दिनांक वेळ वगैरे बदलू शकते. बाकी जे आहेत बहुतांश गोष्टी ज्या आहेत तर ह्या पत्राप्रमाणेच असतात. त्यानंतर दुसरं पत्र आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे या ठिकाणी इथे आहे अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. आता आपण पहिलं पत्र बघितलं की त्या ठिकाणी पहिली सभा होती की जी सहकारी संस्थेच्या आयुष्यात एकदाच होते. परंतु त्यानंतर जेव्हा सहकारी संस्थेचं नियमाप्रमाणे कामकाज सुरू होतं आणि त्यानंतर सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर की प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे तर ती घेणं बंधनकारक आहे. जर एखाद्या सभेनं, व्यवस्थापन समितीनं जर अशा प्रकारची सभा घेण्याचं टाळाटाळ केली
तर निबंधक अशा प्रकारची सभा स्वतः आयोजित करू शकतात. म्हणजे ही जी पहिली सर्वसाधारण सभा आहे ती घेणं दर आर्थिक वर्षानंतर 3 महिन्याच्या आत ही सभा जी आहे ती घेतली गेली पाहिजे, ते बंधनकारक आहे. आता म्हणून हे जे वार्षिक सर्वसाधारण सभेचा हा जो काही पत्रव्यवहार आहे, ही सूचना आहे, कार्यक्रम पत्रिका जी आहे ती दर वर्षाला पाठवावी लागते. पहिली सर्वसाधारण सभा जशी एकदाच होते, तसं ही जी सर्वसाधारण सभा आहे तर ती दर वर्षामध्ये होत असते. म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर मागील वर्षाची. उदाहरणार्थ आता संपलेलं आर्थिक वर्ष कोणतं आहे तर ते आहे 2019-2020. म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हे संपलेलं आर्थिक वर्ष आहे. आणि मग ते 31 मार्चला जी 2020ला संपलं आर्थिक वर्ष आहे, तर तिथून पुढे एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या आत कधी ती सभा जी घेणं गरजेचं असतं. म्हणजे या ठिकाणी ही जी सभा आहे तर ती सभा दर आर्थिक वर्षामध्ये घेतली जाते. अशा प्रकारची ही 22 ऑगस्ट 2019 ही कार्यक्रम पत्रिका आहे, सूचना पत्रिका आहे. आता इथे आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे जो काही जावक नंबर आणि अंतर्गत पत्ता आहे तर तो आपण लिहू शकत नाही. याचं कारण आहे की ह्या ज्या काही सूचना पत्रिका असतात या जेवढी सभासद संख्या आहे तर तेवढ्या असतात. एखाद्या जर सहकारी संस्थेला 10,000 सभासद असतील तर त्या 10,000 सभासदांसाठी या सूचना पत्रिका ज्या आहेत तयार केलेल्या असतात. आणि म्हणून सर्वांना पाठवत असताना इथे जावक क्रमांक आणि अंतर्गत पत्ता टाकणं शक्य होणार नाही. तो एनव्हलप वरती अंतर्गत पत्ता असतो बाहेर, इथे शक्य होत नाही, म्हणून या ठिकाणी टाकलेला नाही. त्यानंतर बघा आता अगोदरची आपण जी सभेची सूचना बघितली त्याच पद्धतीची सूचना या ठिकाणी आहे. बघा, अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना सभासदांकरिता. ही सूचना कुणाकरता आहे? सभासदांकरता आहे. तर ती कशी आहे बघा, सर्व सभासदांना कळण येते की आपल्या बँकेची 25वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावी ही विनंती. बघा, या ठिकाणी फार काही माहिती देण्याची गरज नाही, फक्त सूचना दिली आहे की सभेची सर्वसाधारण सभा आता कितवी आहे तेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण ही दर वर्षाला ही सभा येते म्हणून सांगितलंय की कितवी सभा आहे. तर ही 25वी सभा आहे या संस्थेची. आणि त्याजवळ तिचं दिनांक सांगितला आहे, वार सांगितला आहे, त्यानंतर वेळ सांगितली आहे आणि ठिकाण सांगितलेलं आहे. बस एवढीच माहिती या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि सभेस उपस्थित राहावं सभासदांनी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी पहिल्या सर्वसाधारण सभेत आपण इतिवृत्ताचं वाचन केलं नाही, कारण का ती सभा आयुष्यात एकदाच असते. त्या अगोदर ही सभा झालीच नाही म्हणून इतिवृत्ताचा प्रश्न येतच नाही. परंतु ही 25वी सभा आहे, तर याच्या अगोदर 24 सभा झाल्या. मग त्याच्या अगोदरची 24वी जी सभा आहे की त्या सभेचं जे काही इतिवृत्त आहे, कारण इतिवृत्त जे आहे ती सभा संपल्यानंतर तयार होतं. मग त्याला 1 महिन्याचा कालावधी असतो. ही सभा संपल्यानंतर 1 महिन्याच्या सचिवांनी अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार इतिवृत्त जे आहे तर ते इतिवृत्त नोंदवहीमध्ये तयार केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती अध्यक्षांची सही घेतली गेली पाहिजे. हे जे इतिवृत्त आहे, आता प्रत्येक सभासद काही त्यानंतर येऊन ते बघू शकत नाही, म्हणून सर्व सभासद कुठे एकत्र येतात तर सर्वसाधारण सभेमध्ये एकत्र येतात. म्हणून त्यांना त्या इतिवृत्ताचं वाचन करून दाखवायचं. कारण काय निर्णय घेतले सभेमध्ये, जे निर्णय घेतले त्याचीच नोंद केली आहे का इतिवृत्तामध्ये, याची खात्री सभासदांना होईल आणि त्यातून सहकारी संस्थेचा जो काही पारदर्शक कारभार आहे तर तो स्पष्ट होईल, हा त्याचा उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागील सभेत जी झाली तिचं इतिवृत्ताचं वाचन केलं जाते, काय काय निर्णय घेण्यात आले आणि त्याची नोंद केली ती बरोबर आहेत का, आणि मग ते जे इतिवृत्त आहे इतिवृत्ताला वाचन केल्यानंतर मान्यता सभासदांकडून मिळते. त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे 2,
सन 2018-2019च्या नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रकास मान्यता देणे. सहकारी संस्थेचे नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, तर ह्याच्या विषयी आपल्याला सविस्तर माहिती आहे. तर हे जे आहे तर मागील आर्थिक वर्ष, आता हे चालू कोणतं आहे 2019 आणि त्याच्या अगोदरचं कोणतं होतं 2018-19. इथे सर्व व्यवहार झालेले आहेत. तर त्या ठिकाणी जे काही नफा तोटा खाते आणि ताळेबंद जो तयार केलाय, म्हणजे नफा तोट्यातून कळेल आपल्याला की नफा झालाय की तोटा झाला, आणि ताळेबंदामधून बॅलन्स शीट मधून सहकारी संस्थेची जे काही लायबिलिटीज असेट्स ज्या आहेत त्याची कल्पना सभासदांना येईल. किती देयता आहे, किती संपत्ती आहे आपल्या संस्थेकडे हे कळू शकेल. त्यासाठी मग या ठिकाणी सभासदांसमोर आहे नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक जे आहे तर ते त्यांना त्यांच्या समोर ठेवलं जातं आणि त्याला मान्यता घेतली जाते. याचा अर्थ काय की ते वाचून घेतात आणि त्याला जर काही कोणाची तक्रार नसेल तर त्याला मान्यता दिली जाते की हे जे लिहिलेले आहे, नोंद केलेले सर्व व्यवहार आहे ते बरोबर आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सन 2019-2020 सालाकरिता खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणं. म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्ष, जसं आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्याचं नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद तयार केलं जातं, त्याच पद्धतीने जेव्हा एखादं नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर त्याचा अंदाजपत्रक बजेट, तसं बघा आपण ऐकलं असेल की म्हणजे देशाचं सुद्धा एक प्रकारचं बजेट असतं. ते फेब्रुवारी महिन्यात साधारणपणे होतं की आपल्या देशाचं बजेट जे आहे ते होतं. आता पाठीमागे आपलं 2020-21चं बजेट जे झालं फेब्रुवारी 2020 मध्ये किंवा जानेवारीमध्ये राज्याचं आहे, तसंच देशाचं आहे. तसंच प्रत्येक संस्थेचं सुद्धा असतं की बजेट, अंदाजपत्रक, म्हणजे आपल्याला इन्कम कुठून कुठून येणार आहेत आणि आपल्याला खर्च कुठे कुठे करायचे आहेत याची एक अंदाज जो आहे तो अंदाज घेतला जातो. अंदाजपत्रक त्याचं तयार केलं जातं की भविष्यातले आपल्याला कुठून कुठून उत्पन्नाचे मार्ग आणि खर्चाचे मार्ग आहेत. हे जे आहेत ते अंदाजपत्रक जे आहे तर जे केलं गेले 2019-20 वर्षाकरता, तर चालू तर 2019 आहे, पण त्याचं जे काही अंदाजपत्रक त्यावेळेस केलंय की त्याला मान्यता घेतली जाते की अशाच पद्धतीने आपला इन्कम होणार आहे आणि खर्च सुद्धा करावे लागणार आहे, की ते अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेकडून मान्यता घेतली जाते. त्यानंतर चौथा या ठिकाणी कार्यक्रम पत्रिकेचा क्रम आहे कामकाजाचा, तो आहे दिनांक 31 मार्च 2019 रोजी संपलेले. मग त्या ठिकाणी तात्पुरतं जे आहे, जोपर्यंत पहिली सर्वसाधारण सभा होत नाही तर तोपर्यंत प्रवर्तकच हंगामी व्यवस्थापन समिती सदस्यांची भूमिका बजावत असतात. मग एकदा का सहकारी संस्था स्थापना झाली, तिचं कामकाज सुरू झालं, मग कामकाज सुरू झाल्यानंतर काही आर्थिक व्यवहार जे आहेत ते केले जातात आणि तेही त्याला मुदत दिली. बघा 14 दिवस अगोदर ही सहकारी संस्थेची सभा होणार आहे, पण 14 दिवसात काही व्यवहार असे असतात की ते करणं गरजेचं असतं, तातडीचं असतं की ते करणंच बंधनकारक आहे. म्हणून ते व्यवहार प्रवर्तकच त्यांना मान्यता देतात आणि प्रवर्तक ते व्यवहार करतात. आणि मग असे जे काही व्यवहार आहेत 14 दिवस अगोदर प्रवर्तकांनी केले, सभेचे 14 दिवस अगोदर, त्याला मग मान्यता देण्याचं काम सुद्धा या सभेमध्ये होतं. सभासदांना प्रवर्तक माहिती करून देतात की कोणती कामं केली गेली आहेत, त्याची गरज काय होती, त्याची सविस्तर आर्थिक स्वरूपाची माहिती, संपूर्ण तपशील त्यांच्या समोर मांडला जातो आणि सभासदांकडून त्याला मान्यता दिली जाते. त्यानंतर सहावा मुद्दा आहे निबंधकांनी मंजूर केलेले पोटनियम स्वीकारणे. बघा सहकारी संस्थेची स्थापना करत असताना पोटनियम, त्या संस्थेचा जो स्थापनेचा अर्ज आहे, नोंदणीचा अर्ज, त्याच्यासोबत 4 प्रतीमध्ये पोटनियमावली सुद्धा सादर करावी लागते. तर ही जी पोटनियमावली आहे तर ही पोटनियमावली निबंधक सहकार संस्था कायदा जो आहे त्या कायद्याप्रमाणे आहेत का वगैरे तपासून घेतात आणि जर ते योग्य असेल तर त्याला मान्यता देतात. जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती करायला सांगतात आणि मग पुन्हा बदलून त्या 4 प्रतीतल्या पोटनियमावलीला मान्यता देतात. मग हे जे काही पोटनियम आहेत, पोटनियम म्हणजे काय की सहकारी संस्था चालवण्याचे अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम, हे कशा पद्धतीने इथून पुढे संस्थेचं कामकाज चालणार आहे ते म्हणजे पोटनियम. म्हणजे एका प्रकारे ही घटना असते त्या सहकारी संस्थेची, तर तिला मंजुरी देणं, तिला स्वीकारणं. मंजुरी मिळालेलीच आहे, निबंधकांनी त्याला मंजुरी दिलेली आहे, परंतु आता ती स्वीकारायची आहे. म्हणजे आपली संस्था सभासदांना त्याची जाणीव करून द्यायची की अशा अशा या पोटनियमाप्रमाणे आपल्या सहकारी संस्थेचं कामकाज चालणार आहे, हे स्वीकार सर्वांनी त्या ठिकाणी सभेने करायचा आहे. त्यानंतर 7वा मुद्दा या ठिकाणी दिलाय की 2019-2020 या वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणं. म्हणजे आता व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया घेतली जाते, कारण इथला संपूर्ण कारभार जो आहे तो लोकशाही मार्गाने चालतो आणि म्हणून
अशा पद्धतीने जर लोकशाही मार्गाने कारभार चालतो तर त्यासाठी व्यवस्थापन समिती जर निवडायची असेल तर लोकशाही मार्ग म्हणजे काय, तर मतदानाचा मार्ग त्या ठिकाणी अवलंब केला जातो. म्हणजे सभासद आपले प्रतिनिधी व्यवस्थापन समितीवरती निवडून देतात. परंतु ही जी प्रक्रिया असते थोडीशी तिला वेळ लागतो. त्या ठिकाणी निबंधकांची परवानगी घेणं गरजेचं असतं. निवडणूक प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्याच पद्धतीने झाली पाहिजे. तिची एक आचारसंहिता आहे, त्या पद्धतीने ते काम पार पाडलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी काही वेळेची गरज असते. आणि जोपर्यंत ती व्यवस्थापन समितीची निवडणुकीची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत काही सहकारी संस्थेचं कामकाज बंद ठेवता येणार नाही. तर ते सातत्याने चालू राहावं जोपर्यंत नवीन व्यवस्थापन समिती येत नाही तोपर्यंत. तर हंगामी व्यवस्थापन समितीची निवड त्या सभेमध्ये केली जाते, तात्पुरती. बहुतांश वेळा काय केलं जातं की जे प्रवर्तक आहेत तेच हंगामी व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून काम बघतात. किंवा सभा जी आहे ती सभा ठरवते की त्या ठिकाणी निवड होईपर्यंत, व्यवस्थापन समितीची निवड होईपर्यंत कोण व्यक्ती त्या ठिकाणी व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून आणि एकूण व्यवस्थापन समिती म्हणून सहकारी संस्थेचं कामकाज चालू शकेल. सहकारी संस्थेला आपण बघितलेलं आहे की सहकारी संस्था जी आहे तर तिचे जे सभासद आहे तर ते काही आर्थिकदृष्ट्या फार सक्षम नाही. छोटंसं भाग भांडवल त्या ठिकाणी खरेदी करून तिथं ते एकत्र झालेले आहेत. समान उद्देश ज्यांचा आहे ते आर्थिकदृष्ट्या मुळातच ते दुर्बळ असतात. अशी लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन भाग भांडवल जमवतात. परंतु या जमा झालेल्या भाग भांडवलात एखादा कोणत्याही स्वरूपाचा छोटा मोठा व्यवसाय करणं कठीण जातं. आणि म्हणून या सहकारी संस्थेला भांडवल उभारणीचा एक मार्ग शिल्लक राहतो आणि तो आहे कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभारणी. त्यासाठी आपल्याला पुढचं प्रकरण यायचं होतं, त्यात आपण सविस्तररित्या बघणार आहोत. तर ही जी काही कर्ज उभारण्याची महत्तम मर्यादा किती असायला पाहिजे, म्हणजे ही सहकारी संस्था जास्तीत जास्त किती कर्ज घेऊ शकते, तर अशा प्रकारची मर्यादा त्या ठिकाणी सभेमध्ये ठरवली जाते. कारण हे भविष्यात असं होऊ नये की तिच्या शक्तीपेक्षा तिने खूप काही कर्ज घेतलं जावं आणि मग ते कर्ज पुन्हा फेडणं त्या सहकारी संस्थेला शक्य होणार नाही. कारण कर्ज ही अशी गोष्ट आहे की ज्या ते परतफेड जी आहे निश्चित मुदतीनंतर करावी लागते. त्यानंतर त्याचा व्याजाचा दर हा निश्चित असतो. म्हणजे यावरती होणारा खर्चही निश्चित आहे आणि जो परतफेड सुद्धा करावी लागणार आहे. मग अशा प्रकारचा जर भांडवलाचा मार्ग जर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर अवलंब त्याचा केला तर सहकारी संस्था आर्थिक धोक्यामध्ये येऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी कर्ज उभारणीची जी महत्तम मर्यादा आहे तर ती ठरवलं. जास्तीत जास्त आपण किती कर्ज घेऊ शकतो तर ते सभेत ठरवलं जातं. आणि शेवटचा मुद्दा जो आपल्याला प्रत्येक सभेची सूचना देत असताना, कार्यक्रम पत्रिका लिहित असताना द्यायचा असतो तो आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐन वेळी आलेल्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणं. काही सभासदांना किंवा इतर लोकांना काही वाटू शकतं की अशी सुधारणा आपण करायला पाहिजे. असा एखादा निर्णय जर आपण सहकारी संस्थेमध्ये घेतला तर जेणेकरून आपली सहकारी संस्था आणखी विकासाच्या मार्गावरती जाऊ शकते असं त्या ठिकाणी उपस्थितांना वाटू शकतं आणि मग ते अध्यक्षांची परवानगी घेऊ शकतात. म्हणजे सभेच्या सुरुवातीलाच आपला मुद्दा ते मांडू शकतात अध्यक्षांकडे आणि अध्यक्षांनी जर त्याला परवानगी दिली तर त्या विषयावरती चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो. कारण आपल्या सभेची ही कार्यपद्धतीच असते की कोणता निर्णय जो आहे तर तो चर्चा करून त्याच्या सकारात्मक नकारात्मक बाजू जे आहेत त्याच्यावरती चर्चा करून आणली जाते. आणि जर सकारात्मक बाबी जर चांगल्या वाटल्या, योग्य वाटल्या बहुतांश लोकांना तर त्याचा निर्णयात रूपांतर सुद्धा होतं. निर्णयात रूपांतर करायचं मग ते कसं की मतदानाच्या माध्यमातून की हाताने निर्देश करून वगैरे, तर त्या पद्धतीचा अवलंब केला जातो जे आपण पुढील प्रकरणात अभ्यासणार आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका आहे बघा. म्हणजे हे जर त्या ठिकाणी सभासदाला माहित असेल की अशा पद्धतीने आपल्या सभेचं कामकाज होणार आहे तर त्याला कामाची जी काही अंदाज आहे तो पूर्णपणे येऊ शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी सभेची कार्यक्रम पत्रिका संपली, शेवटी कळावे. आता या ठिकाणी शेवटी जो आहे समारोप तो आहे की आपला विश्वासू, ठीक आहे. या ठिकाणी आपला जो विश्वासू आहे आपण अगोदर बघितल्याप्रमाणे की इथे काही सचिव नसतात. नुकतीच सहकारी संस्थेची स्थापना झालेली आहे आणि सचिवांची अजून नियुक्ती केलेली नसते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये श्री सागर आर पाटणकर मुख्य प्रवर्तकांनीच या ठिकाणी पहिल्या सभेचं पत्र जे आहे
सभेची सूचना जी आहे, कार्यक्रम पत्रिका जी आहे, तर ती सभासदांना पाठविली जाते. अशा पद्धतीने हे पहिलं पत्र आहे. म्हणजे सहकारी संस्थेची स्थापना झाल्यानंतरच सभासदांना सभेसाठी आमंत्रित करण्यासाठी जी सूचना आणि कार्यक्रम पत्रिका आहे. अशा पद्धतीने आपण, आता हा एक नमुना आहे, अशा पद्धतीने आपण पत्र जे आहे ते पाठवू शकतो. या ठिकाणी कार्यक्रम पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम, संस्थेचं स्वरूप कसं आहे त्याच्यानुसार काम जे आहे ते वेगवेगळं असतं. आता पहिल्या जर सभा असेल तर यातल्या बहुतांश गोष्टी ज्या आहेत ते सारख्या असतात. या ठिकाणी सुद्धा ठिकाण जे आहे ते बदलू शकतं, दिनांक वेळ वगैरे बदलू शकते. बाकी जे आहेत बहुतांश गोष्टी ज्या आहेत तर ह्या या पत्राप्रमाणेच असतात. त्यानंतर दुसरं पत्र आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे या ठिकाणी इथे आहे अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. आता आपण पहिलं पत्र बघितलं की त्या ठिकाणी पहिली सभा होती की जी सहकारी संस्थेच्या आयुष्यात एकदाच होते. परंतु त्यानंतर जेव्हा सहकारी संस्थेचं नियमाप्रमाणे कामकाज सुरू होतं आणि त्यानंतर सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर की प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे तर ती घेणं बंधनकारक आहे. जर एखाद्या सभेनं, व्यवस्थापन समितीनं जर अशा प्रकारची सभा घेण्याचं टाळाटाळ केली तर निबंधक अशा प्रकारची सभा स्वतः आयोजित करू शकतात. म्हणजे ही जी पहिली सर्वसाधारण सभा आहे ती घेणं दर आर्थिक वर्षानंतर 3 महिन्याच्या आत ही सभा जी आहे ती घेतली गेली पाहिजे, ते बंधनकारक आहे. आता म्हणून हे जे वार्षिक सर्वसाधारण सभेचा हा जो काही पत्रव्यवहार आहे, ही सूचना आहे, कार्यक्रम पत्रिका जी आहे ती दर वर्षाला पाठवावी लागते. पहिली सर्वसाधारण सभा जशी एकदाच होते तसं ही जी सर्वसाधारण सभा आहे तर ती दर वर्षामध्ये होत असते. म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर मागील वर्षाची. उदाहरणार्थ आता संपलेलं आर्थिक वर्ष कोणतं आहे तर ते आहे 2019-2020. म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हे संपलेलं आर्थिक वर्ष आहे. आणि मग ते 31 मार्चला जी 2020 ला संपलं आर्थिक वर्ष आहे तर तिथून पुढे एप्रिल मे आणि जून या 3 महिन्याच्या आत कधी ती सभा जी घेणं गरजेचं असतं. म्हणजे या ठिकाणी ही जी सभा आहे तर ती सभा दर आर्थिक वर्षामध्ये घेतली जाते. अशा प्रकारची ही 22 ऑगस्ट 2019 ही कार्यक्रम पत्रिका आहे, सूचना पत्रिका आहे. आता इथे आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे जो काही जावक नंबर आणि अंतर्गत पत्ता आहे तर तो आपण लिहू शकत नाही. याचं कारण आहे की ह्या ज्या काही सूचना पत्रिका असतात या जेवढी सभासद संख्या आहे तर तेवढ्या असतात. एखाद्या जर सहकारी संस्थेला 10,000 सभासद असतील तर त्या 10,000 सभासदांसाठी या सूचना पत्रिका ज्या आहेत तयार केलेल्या असतात. आणि म्हणून सर्वांना पाठवत असताना इथे जावक क्रमांक आणि अंतर्गत पत्ता टाकणं शक्य होणार नाही. तो एनव्हलप वरती अंतर्गत पत्ता असतो बाहेर, इथे शक्य होत नाही, म्हणून या ठिकाणी टाकलेला नाही. त्यानंतर बघा आता अगोदरची आपण जी सभेची सूचना बघितली त्याच पद्धतीची सूचना या ठिकाणी आहे. बघा, अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना सभासदांकरिता. ही सूचना कुणाकरता आहे? सभासदांकरता आहे. तर ती कशी आहे बघा, सर्व सभासदांना कळण येते की आपल्या बँकेची 25वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावी ही विनंती. बघा, या ठिकाणी फार काही माहिती देण्याची गरज नाही, फक्त सूचना दिली आहे की सभेची सर्वसाधारण सभा आता कितवी आहे तेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण ही दर वर्षाला ही सभा येते म्हणून सांगितलंय की कितवी सभा आहे. तर ही 25वी सभा आहे या संस्थेची. आणि त्याजवळ तिचं दिनांक सांगितला आहे, वार सांगितला आहे, त्यानंतर वेळ सांगितली आणि ठिकाण सांगितलेलं आहे. बस एवढीच माहिती या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि सभेस उपस्थित राहावं सभासदांनी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी
पहिल्या सर्वसाधारण सभेत आपण इतिवृत्ताचं वाचन केलं नाही, कारण का ती सभा आयुष्यात एकदाच असते, त्या अगोदर ही सभा झालीच नाही म्हणून इतिवृत्ताचा प्रश्न येतच नाही. परंतु ही 25वी सभा आहे, तर याच्या अगोदर 24 सभा झाल्या. मग त्याच्या अगोदरची 24वी जी सभा आहे ती त्या सभेचं जे काही इतिवृत्त आहे, कारण इतिवृत्त जे आहे ती सभा संपल्यानंतर तयार होतं. म्हणजे त्याला 1 महिन्याचा कालावधी असतो. ही सभा संपल्यानंतर 1 महिन्याच्या सचिवांनी अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार इतिवृत्त जे आहे तर ते इतिवृत्त नोंदवहीमध्ये तयार केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती अध्यक्षांची सही घेतली गेली पाहिजे. हे जे इतिवृत्त आहे, आता प्रत्येक सभासद काही त्यानंतर येऊन ते बघू शकत नाही, म्हणून सर्व सभासद कुठे एकत्र येतात तर सर्वसाधारण सभेमध्ये एकत्र येतात. म्हणून त्यांना त्या इतिवृत्ताचं वाचन करून दाखवायचं, कारण काय निर्णय घेतले सभेमध्ये, जे निर्णय घेतले त्याचीच नोंद केली आहे का इतिवृत्तामध्ये याची खात्री सभासदांना होईल आणि त्यातून सहकारी संस्थेचा जो काही पारदर्शक कारभार आहे तर तो स्पष्ट होईल, हा त्याचा उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागील सभेत जी झाली तिचं इतिवृत्ताचं वाचन केलं जातं, काय काय निर्णय घेण्यात आले आणि त्याची नोंद केली ती बरोबर आहेत का, आणि मग ते जे इतिवृत्त आहे इतिवृत्ताला वाचन केल्यानंतर मान्यता सभासदांकडून मिळते. त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे सन 2018-2019च्या नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रकास मान्यता देणे. सहकारी संस्थेचे जे नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, तर ह्याच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती आहे. तर हे जे आहे तर मागील आर्थिक वर्ष, आता हे चालू कोणतं आहे 2019 आणि त्याच्या अगोदरचं कोणतं होतं 2018-19, इथे सर्व व्यवहार झालेले आहेत. तर त्या ठिकाणी जे काही नफा तोटा खाते आणि ताळेबंद जो तयार केलाय, म्हणजे नफा तोट्यातून कळेल आपल्याला की नफा झालाय की तोटा झाला, आणि ताळेबंदामधून बॅलन्स शीट मधून सहकारी संस्थेची जे काही लायबिलिटीज असेट्स जे आहेत त्याची कल्पना सभासदांना येईल. किती देयता आहे, किती संपत्ती आहे आपल्या संस्थेकडे हे कळू शकेल. त्यासाठी मग या ठिकाणी सभासदांसमोर आहे नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद पत्रक जे आहे तर ते त्यांना त्यांच्या समोर ठेवलं जातं आणि त्याला मान्यता घेतली जाते. याचा अर्थ काय की ते वाचून घेतात आणि त्याला जर काही कोणाची तक्रार नसेल तर त्याला मान्यता दिली जाते की हे जे लिहिलेले आहे नोंद केलेले सर्व व्यवहार आहे ते बरोबर आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सन 2019-2020 सालाकरिता खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणं. म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्ष, जसं आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्यात नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद तयार केला जातो, त्याच पद्धतीने जेव्हा एखादं नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर त्याचा अंदाजपत्रक बजेट, जसं बघा आपण ऐकलं असेल की म्हणजे देशाचं सुद्धा एक प्रकारचं बजेट असतं. ते फेब्रुवारी महिन्यात साधारणपणे होतं की आपल्या देशाचं बजेट जे आहे ते होतं. आता पाठीमागे आपलं 2020-21चं बजेट जे झालं फेब्रुवारी 2020 मध्ये किंवा जानेवारीमध्ये राज्याचं आहे, तसंच देशाचं आहे, तसंच प्रत्येक संस्थेचं सुद्धा असतं की बजेट, अंदाजपत्रक म्हणजे आपल्याला इन्कम कुठून कुठून येणार आहेत आणि आपल्याला खर्च कुठे कुठे करायचे आहेत याची एक अंदाज जो आहे तो अंदाज घेतला जातो. अंदाजपत्रक त्याचं तयार केलं जातं की भविष्यातले आपल्याला कुठून कुठून उत्पन्नाचे मार्ग आणि खर्चाचे मार्ग आहेत. हे जे आहेत ते अंदाजपत्रक जे आहे तर जे केलं गेले 2019-20 वर्षाकरता, तर चालू तर 2019 आहे, पण त्याचं जे काही अंदाजपत्रक त्यावेळेस केलंय की त्याला मान्यता घेतली जाते की अशाच पद्धतीने आपला इन्कम होणार आहे आणि खर्च सुद्धा करावे लागणार आहे, की ते अंदाजपत्रकात सर्वसाधारण सभेकडून मान्यता घेतली जाते. त्यानंतर चौथा या ठिकाणी कार्यक्रम पत्रिकेचा क्रम आहे कामकाजाचा, तो आहे दिनांक 31 मार्च 2019 रोजी संपलेले